स्थानीय संस्कार ग्रुप समितीच्या व नगर सकल समाज द्वारा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारच्या मुहूर्त साधून भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। कावड यात्रेचे प्रारंभ वाघ नदी पात्राजवळ वाळू पिंड पूजन व आरती करण्यात आली। यावेळी विविध पंडित हनुमान प्रसाद गौतम यांच्या द्वारा श्रावण पवित्र पार्थिव शिवलिंग पूजन करण्यात आले होते। कावड यात्रा सेमो देमो मंदिर, पॉवर हाऊस, तुकडोजी चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, शिव मंदिर मार्गक्रमण करीत महादेवपाडी येथील शिव मंदिर परिसरात आगमन झाले। मात्र बाग नदी पासून 5 किलोमीटर अंतर चालण्यावर कावड यात्रे दृश्य भोले शंकराचा गजरात रमलेला पाहण्यास मिळाले। यावेळी शहरातून मार्गक्रमण करताना गांधी चौक येथे कावड येथील भक्तांना फळ वितरण करण्यात आले। यावेळी शंकराचा जयघोष नृत्यात आमदार सहसराम कोरोटे यांनी नृत्यूकरिता ठेका ठरला। कावड यात्रेतील भावकांनी जय शिवराज जय शंकर भोले शंकर याचा जयघोष करिता ढोल ताशे वाजवण्यात नृत्यूकरिता यात्रेत भगवान शंकर एकच स्नान केला। कावड यात्रेत शिव नदीच्या झाकांनी नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरली। महादेव पहाडी शिव मंदिर कावड यात्रा आगमन होताच भगवान भोले शंकराचा पिंड पूजन व जलाभिषेक केले। यावेळी भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले। मागील 14 वर्षापासून श्रावण मास कावड यात्रेचं आयोजन करण्यात येते। आज भरपूर उल्हास आहे आपल्या नगरामध्ये। आज आपण या कावड यात्रेच्या निमित्त माननीय आमदार महोदय सहसराम कोरोटे यांनी ठेका धरला आणि कावड यात्रामध्ये सहभागी झाले। आज आपण जाणून घेऊ की या कावड यात्राबद्दल हे भाविकांना काय शुभेच्छा देतील। आमच्या माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये या श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आमगाव तालुक्यातील आमचे नगरवासी भव्य कावड यात्राचं आयोजन केलं आणि वाघ नदीपासून तर शिव पहाडीपर्यंत कावड यात्रा जाणार आहे। नक्कीपणे भगवान भोलेनाथ सर्व कावड यात्रेचे आणि माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या मनोकामना पूर्ण करू अशी मी परमेश्वराला शिव भोलेनाथाला विनंती करतो। आणि या ठिकाणी कावड यात्रामध्ये जे नागरिक संमिलित झाले त्यांना आज श्रावण मासाच्या आणि या कावड यात्रानिमित्त मी त्यांना आपण जाणून घेतलं झालेली कावड यात्रा ही नदीपात्रातून प्रस्थान होऊन ही महादेव पाडीपर्यंत जाणार आहे। सेवासाठी यशवंत मानकर, आमगाव, महाराष्ट्र। महाराष्ट्र टी 24 करिता यशवंत मानकरची रिपोर्ट।